मिरज MIDC सविस्तर वृत्त. सांगली मिरज कुपवाड महापालिकेअंतर्गत येणारी मिरज MIDCमध्ये स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे मिरज MIDCमध्ये संपूर्ण अंधार पसरला असून मागील 2 ते 3 वर्षापासून स्ट्रीट लाईट बंद पडल्या आहेत. त्यामुळे उद्योजक यांच्यामध्ये नाराजीची लाट पसरली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांनी माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांना वारंवार पत्र व्यवहार व भेटी देऊन कळविले असता गेले 2 ते 3 वर्षापासून येथील स्ट्रीट लाईट बंद आहेत. तसेच मिरज MIDCचा विकास यामुळे झालेला नाही. MIDCमध्ये अनेक समस्या आहेत. त्यामध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे व नवीन उद्योजक येण्यासाठी त्यांच्यामध्ये उदासीनता दिसून येत आहे व सुशोभीकरण ही झालेली नाही. त्यामुळे उद्योजक MIDC सोडून परराज्यात चाललेले आहेत. यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळत नाही. मिरज MIDCमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते असे म्हणाले तर वावगे ठरू नये. ड्रेनेज व्यवस्था नाही. कंपनीचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. मिरज MIDCमध्ये झाडांची संख्या, वृक्षसंख्या कमी प्रमाणात आहे. या गंभीर बाबीची दखल महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी घ्यायला हवी. मिरज MIDC ही महापालिकेअंतर्गत येते. तसेच उद्योजकांकडून वेगवेगळे कर मनपा प्रशासन घेत असते व त्या बदल्यात कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नाही. मनपा आयुक्त यांनी पुढाकार घेऊन MIDCतील समस्या रस्ते ज्या समुद्री कंपनीला स्ट्रीट लाईटसाठी टेंडर दिले गेले त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनीही मिरज MIDCला वाऱ्यावर सोडलेले आहे. स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. एकीकडे केंद्र शासन व महाराष्ट्र शासन औद्योगिक विकासाला चालना देत असताना मिरज MIDCमध्ये पडलेला भयानक अंधार याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज येणाऱ्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. तसेच MIDC असोसिएशन यांनी मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांची वारंवार भेट घेऊन व पत्रव्यवहार करून देखील स्ट्रीट लाईट 2 ते 3 वर्षापासून बंद आहेत. अशा या गाफील गलथान कारभार करणाऱ्या मनपा प्रशासनाला म्हणावं तरी काय? या घेंड्याची कातडी पांघरून अनागोंदी कारभार करणाऱ्याला जबाबदार कोण? मनपा प्रशासनाचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय, कुत्रपीठ खातंय असं प्रकार निदर्शनास आलं आहे. MIDCमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर, कचऱ्याचे ढीग निदर्शनास आलेले आहे. या बातमीच्या माध्यमातून मिरज MIDC महापालिकेच्या अंतर्गत येत असल्यामुळे मनपा प्रशासनाने व आयुक्तांनी स्वतः लक्ष घातले पाहिजे, एवढीच उद्योजकांची माफक अपेक्षा. हे वृत्त संकलन केले आहे श्रीकांत भोसले यांनी. नोमॅडिक ट्राइब्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.